आपल्याला माहीत आहे की कोर्टामध्ये एक पक्ष हा नेहमी केस लवकर संपवण्यासाठी घाई करत असतो आणि दुसरा पक्ष जो असतो ज्याचा फायदा असतो तो केस लांबवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टॅक्टिक ज्या आहेत त्या करत असतो. उदाहरणार्थ दाव्याला दिवाणी प्रकरणाच्या मध्ये दाव्याला उशिरा म्हणणे देणे असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे केसेस लांबवणे असेल. आणि जेव्हा माननीय न्यायालय त्यांच्या विरुद्ध एखादा आदेश पारित करतात, ॲडव्हर्स आदेश म्हणजे विरुद्ध आदेश, तर तो आदेश रद्द करावा म्हणून माननीय न्यायालयामध्ये पुन्हा अर्ज दाखल केला जातो की मला या कारणामुळं वेळेत म्हणणं देता आलं नाही, वेळेत साक्षीदार घेता आले नाहीत किंवा वेळेत कागदपत्र देता आले नाहीत, चौकशीच्या तारखांना मला हजर राहता आलं नाही वगैरे वगैरे जी कारणं असतात त्या अनुषंगानं जेव्हा अशा प्रकारचे अर्ज माननीय न्यायालयामध्ये दाखल होतात, एखाद्या विरुद्ध ऑर्डर झाल्यानंतर तो आदेश रद्द करावा म्हणून अर्ज असेल किंवा केस लांबवण्याच्या दृष्टीने मुदती घेण्याचा अर्ज असेल, या सर्व गोष्टी होत असताना जेव्हा अशा प्रकारचे अर्ज माननीय कोर्टामध्ये दाखल केले जातात तर त्यावेळी माननीय कोर्ट हे विरुद्ध पार्टीचं म्हणणं घेतात आणि विरुद्ध पार्टीचं म्हणणं घेतल्यानंतर दोघांचा युक्तिवाद ऐकला जातो आणि माननीय कोर्टाला जर असं वाटलं की त्यांना संधी देणं गरजेचं आहे तर माननीय कोर्ट दिवाणी प्रकरणांच्या बाबतीमध्ये त्या ज्यांनी अर्ज दाखल केला त्यांना संधी देतात. जे काही इंट्रीम आदेश केलेले असतात ते रद्द करतात किंवा नो क्रॉसचा आदेश झालेला असेल, उलट तपासणी घेतली नाही म्हणून पुरावा दिला नसेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे केस लांबवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर ते आदेश रद्द केले जातात. परंतु ते आदेश रद्द करत असताना माननीय कोर्ट ज्यांनी अशा प्रकारच्या टॅक्टिक्स केलेल्या आहेत, ज्यांनी केस लांबवलेले आहे, तर त्यांच्यावर काही दंडात्मक कारवाई करतात. म्हणजे काही खर्चाचा बोजा जो आहे तो त्यांच्यावर टाकण्यात येतो. म्हणजे त्यांनी खर्चाची रक्कम ही भरावी असे आदेश केले जातात. आता ही खर्चाची जी रक्कम असते ती खर्चाची रक्कम कशी असते तर ती माननीय न्यायालयाला जी योग्य वाटेल त्या पद्धतीने माननीय न्यायालय खर्चाची रक्कम जी आहे ते आकारू शकतात. आणि बऱ्याचशा प्रकरणामध्ये कधी ती खर्चाची रक्कम जी आहे ती समोरच्या पार्टीला म्हणजे ज्यांचं नुकसान झालेलं आहे अशा प्रकारच्या टॅक्टिक्स वापरून केस लांबवल्यामुळं किंवा एखादा आदेश झाल्यानंतर तो रद्द करण्याच्या अनुषंगानं अर्ज दिल्यानंतर ज्या पार्टीचं नुकसान झालेलं आहे तर त्या ज्यांचं नुकसान झालं त्यांना द्यावे असा आदेश केला जातो. आणि कधीकधी ही खर्चाची रक्कम जी आहे ही लीगल सर्व्हिस कमिटी जी असते न्यायालयामध्ये तर त्या लीगल सर्व्हिस कमिटीला देण्यात यावे अशा प्रकारचे सुद्धा आदेश केले जातात. याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे आणि तो न्यायनिर्णय मी आपल्या सर्वांसमोर घेऊन आलेलो आहे. विशेषतः वकील मित्रांसाठी हा न्यायनिर्णय अत्यंत उपयुक्त आहे. या न्यायनिर्णयाचा आधार घेऊन आपण माननीय न्यायालयाला आपल्या बाजूची विनंती करू शकतो. तर आपण पाहूया तो न्यायनिर्णय काय आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाचा हा न्यायनिर्णय आहे आणि स्पेशल लीव पिटिशन सिव्हिल 32,928/2009 स्पेशल लीव पिटिशन नंबर 32,928/2009 आणि निकालाची तारीख आहे 23/11/2009. 23/11/2009चा हा न्यायनिर्णय आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आहे आणि त्यामधील केसच्या पार्टीचं नाव आहे सत्यपाल सिंग पिटिशनर. सत्यपाल सिंग पिटिशनर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया जे की रिस्पॉन्डंट होते. म्हणजे सत्यपाल सिंग यांनी तो अर्ज दाखल केलेला होता आणि भारत सरकार हे त्या केसमध्ये विरुद्ध पार्टी होते. तर त्या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण असे निष्कर्ष नोंदवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कॉस्ट लिवाइड बाय कोर्ट ऑन अ पार्टी फॉर डिलेइंग टॅक्टिक्स कॉस्ट शुड बी पेड टू द पार्टी हू हॅज सफर्ड अँड नॉट बी लीगल सर्व्हिस कमिटी. म्हणजे ज्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्यांना ती खर्चाची रक्कम देण्यात यावी, लीगल सर्व्हिस कमिटीकडे ती रक्कम भरण्याबाबत आदेश करू नये असं म्हटलेलं आहे. आणि या केसमध्ये दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 35, 35A, 35B याचा उल्लेख केला गेलेला आहे, ज्याच्यामध्ये 50,000 रुपये जी आहे ती कॉस्ट करण्यात आलेली होती, दंड करण्यात आलेली होती. माननीय कोर्टाने डिलेच्या टॅक्टिक्स केल्या, जाणूनपूर्वक जे आहे ती केस चालवली नाही त्या पार्टीनं म्हणून त्यांच्याविरुद्ध 50,000 रुपये नुकसान भरपाईचा आदेश केलेला होता. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की
जी रक्कम आहे 50,000ची, तर ती रक्कम जी आहे ती लीगल सर्व्हिस कमिटीकडे भरावी असं म्हटलेलं होतं. त्याच्याविरुद्ध हे जे आहे ते पिटिशन दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की कॉस्ट शुड बी पेड टू द पार्टी हू हॅज सफर्ड अँड नॉट पेड टू द अँड नॉट टू लीगल सर्व्हिस कमिटी. कॉस्ट लेवाईड ऑन पार्टी बाय कोर्ट फॉर डिफॉल्ट ऑर डिलेइंग टॅक्स पेड टू लीगल सर्व्हिस कमिटी. पेमेंट ऑफ कॉस्ट टू लीगल सर्व्हिस कमिटी इज नॉट जस्टिफाईड असं म्हटलेलं आहे. आणि त्यातल्या पक्षकाराला, विरोध पार्टीला जे आहे ती त्या कॉस्टची, खर्चाची 50,000 रुपयाची रक्कम द्यावी असं म्हटलेलं आहे. आणि लीगल सर्व्हिस कमिटीला ती रक्कम देण्याचा जो आदेश होता ट्रायल कोर्टाचा, तर तो आदेश हा माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेला आहे. ज्युनियर वकील मित्रांसाठी मी पार्टीचं नाव पुन्हा एकदा सांगतोय. सत्यपाल सिंग पिटिशनर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. निकालाची तारीख 23/11/2009 आणि स्पेशल लीव पिटिशन सिव्हिल नंबर 32/928/2009 असं या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील पक्षकारांचं नाव आहे आणि निकालाची तारीख आहे. तर अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल, आवडली असेल. आणि ज्यावेळी एखाद्या केसमधल्या विरुद्ध पार्टीचं नुकसान होत असताना ते रक्कम जी आहे, जी लादली गेलेली आहे, जे व्यक्ती लांबवतो केस किंवा टॅक्टिस करतो, तर त्यांच्याकडून वसूल करण्यात येणारी रक्कम जी आहे ती लीगल सर्व्हिस कमिटीला देऊ नये, तर त्या विरुद्धच्या पार्टीला ज्याचं नुकसान झालेलं आहे त्यांना देण्यात यावी. अशा पद्धतीचा हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे. माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर फेसबुक, इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा, म्हणजे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल.